सर्दी झाल्यामुळे तोंडाला काही चव नव्हती. मग म्हणलं चला भेळ बनवून खाऊया, पण मुरमुरेच नव्हते. मग सासूबाईंना मुरमुरे, दूध, बिस्किट आणायला लावलं. ते घेऊनही आल्या. मग म्हणलं चला आता भेळ बनवून घेऊया. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आधीच चिरून ठेवली होती. आता भेळ बनवत होते, तर लहानपणीचा एक किस्सा आठवला. मग म्हणलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर आमच्या इथे ना, म्हणजे माझ्या माहेरी ना, आठवड्यातून एकदाच भेळ बनायची, ती म्हणजे शनिवारी. शनिवारी का तर वडिलांचा उपवास असायचा त्या दिवशी. मग ते एक टाईम जेवायचे आणि एक टाईम शाबू खायचे. मग आम्हाची लहानपणांसाठी आई अशी चटपटीत भेळ बनवायची आणि स्वयंपाकाला सुट्टी घ्यायची. तर खूप टेस्टी लागायची. आणि चुरमुरे आणायला लावायची दुकानातून. आणि चुरमुरे आणले की मग त्यामध्ये फरसाण टाकायची आणि तेल, मीठ, तिखट आणि कांदा, कोथिंबीर, टोमॅटो असेल तर टाकायची आणि हाताने अशी छानपैकी मिक्स करून द्यायची. आणि इतकी टेस्टी लागायची ना, मी जर एक घास जरी कुणाला जास्त गेला किंवा थोडीशी प्लेटमध्ये जास्त दिसली तर लगेच भांडणं करायला उठायचे किंवा रडायचे की तिला का जास्त दिली म्हणून. तर अशीच माझी लहानपणीची एक ही स्टोरी होती आणि खूप टेस्टी लागायची आणि तशीच माझी ही भेळ झाली होती. मग म्हणले चला आता आपणही खाऊन घेऊया. आणि तुमची ही अशी लहानपणीचे काही किस्से आहेत का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी भेळ खाऊन घेते. बाय.